नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण. आज या कादंबरीचा 4था भाग आपण ऐकणार आहोत. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्हाला ही कादंबरी आत्तापर्यंत कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. आणि तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब मात्र जरूर करा. ऐकूयात आजचा भाग 4. अशा माझ्या या सुंदर तांबड्या आजीचे घरकार म्हणजे माझे आजोबा पोस्टमन होते. त्यांचं नाव मारुती. हे माझे आजोबा उंच सडपातळ बांध्याचे होते. ते नेहमी आपल्या दाट काळ्या केसांना वासाचं तेल चोपडून आडवा भांग पाडत असत. माझ्या शांत आजोबांना भांडण वगैरे अजिबात चालत नसे. ते शांत वृत्तीचे आणि चवीनं खाणारे होते. तसंच त्यांना स्वच्छतेची फार आवड होती. आजोबांना आजीसारखा चित्रपट बघण्याचा किंवा उगीच कोणाच्या अंगणात जाऊन गप्पा छाटण्याचा छंद नव्हता. ते कधीच कोणाच्या भानगडीत पडत नसत. आपण बरं की आपलं काम बरं अशी त्यांची वृत्ती. नेहमी आपल्या घरासभोवतीच्या आपल्या फळबागेत आपल्या झाडामाडात रमणारे हे माझे आजोबा कुमठे गावातलं एकुलत्या एक असलेल्या लहानशा लाल मातीच्या पोस्ट ऑफिसात एक साधे पोस्टमास्तर होते. आजोबांचं हे लहानसं पोस्ट ऑफिस कुमठे गावाच्या जरा बाजूला एकांतात असं होतं. आजोबा सकाळी गावाच्या शेताच्या बांधावरनं जाऊन नंतर ताडामाडाच्या मधून एका चिमुकल्या वाटेनं बरंच चालले की मग त्यांचं ते पोस्ट ऑफिस येत असे. तसं कुमठे गावात पुष्कळ जागा असताना देखील आपलं हे पोस्ट ऑफिस इतकं दूर का असं कोडं त्यांना नेहमी पाडायचं. एकदा त्यांनी आपल्या सहकार्याला म्हणजे पानग्याला त्याबद्दल विचारलं तेव्हा तो त्यांना सहजगत्या म्हणाला की अगा मारोत्या, आपण पत्ते घेऊन दिवसभर कुमठ्यात फिरतो तर आपल्याला थोडा वेळ तरी निवांत झोप नको का? म्हणून हे असं इथं आडवळणावर आपलं पोस्ट ऑफिस आहे. आणि तेव्हा आजोबा हसत हसत गप्प राहिले आणि त्या पत्रांवर शिक्के मारत बसले. आमच्या कुमठ्यातल्या सर्व तारा, पत्र, मनी ऑर्डरी माझे आजोबा घरोघर जाऊन कुमठेकरांना पोचवत असत. तसे आमचे आजोबा फार साधे होते. स्वच्छ खमीस आणि धोतर ते नेसत, डोकीवर काळी तेलानं माखलेली टोपी ते घालत आणि त्यांच्या खमिसाच्या खिशात नेहमी तपकिरीची डबी असे, पण पान मात्र ते घरीच आपल्या तांबडीच्या चंचीतून तांबडीबरोबर खात. माझ्या आजोबांना कुर्ल्यांची म्हणजे समुद्री खेकड्याची कढी म्हणजे आमटी फार आवडायची. त्यात आपल्या तांबडीच्या चविष्ट स्वयंपाकाचं त्यांना प्रचंड कौतुक. आजोबा दुपारी जेवायला आले की ते सावकाश आणि चवीनं आपल्या अंगणात बसून जेवत, पण रात्री मात्र ते माझघरात चटई घालून आपल्या तांबडीबरोबर जेवत. त्यावेळी ते काजूची फेणी पीत आणि आपल्या सुंदर बायकोला सुद्धा देत. त्या दोघांबरोबर तांबड्या आजीचा रावणसुद्धा थोडी काजूची फेणी मारत असे. संध्याकाळी आजोबा आपलं पोस्टाचं काम आटोपलं की नंतर इथे तिथे न रमता तडक आपल्या घरी येत आणि आपल्या सुंदर बायकोत आणि आपल्या सुंदर फळबागेत रमून जात असत. माझ्या पणजोबांच्या आणि आजोबांच्या कल्पकतेमुळे आणि त्यांच्या श्रमामुळे सुद्धा आजीच्या घराला कधीही फळांची, फुलांची, नारळाची, सुपारीची, दूध तुपाची कसलीही कमतरता भासलेली नव्हती. माझ्या सुंदर गोव्याच्या आजीचं आणि कुमठ्यातल्या एका साध्या पोस्टमास्तरचं लग्न कसं झालं, ते कोणी जमवलं, मला काहीच ठाऊक नाही. पण ती तांबडी आजी माझी आजी होती आणि ते कुमठ्याचे पोस्टमास्तर माझे चांगले आजोबा होते एवढंच मला ठाऊक होतं. माझ्या आजोबांचं संपूर्ण नाव मारुती राजाराम नाईक. माझे पणजोबा राजाराम नाईकसुद्धा पूर्वी ह्याच पोस्ट ऑफिसात पोस्टमास्तर होते. पण पूर्वीचं पोस्ट ऑफिस एका साध्या झोपडीत होतं आणि आजोबांच्या वेळी त्या झोपडीचं एका तांबड्या मातीच्या घरात रूपांतर झालेलं होतं. माझ्या आजोबांची आई म्हणजे माझी पणजी रमाबाई फार चांगल्या स्वभावाची बाई होती. तिची आपल्या मेहनती पतीवर आणि मुलावर फार माया होती. आपला पती, मुलगा आणि ते वाऱ्यानं भरलेलं फळाच्या लहान रोपांनी झाकलेलं घर हे तिचं विश्व होतं.
परंतु एकदा एका पावसाळ्या रात्री माझे पणजोबा मासळीची आमटी आणि काजूची फेणी मारून जे झोपले ते सकाळी उठलेच नाहीत. त्यांनी झोपेतच आपली ती नोकरी, आपलं ते घरदार आपल्या मारुती या पोराला दिलं आणि ते निघून गेले. रमाबाईला आपल्या पतीच्या या अचानक निधनाचा विलक्षण धक्का बसला होता. आपला पती आपल्याला सोडून गेला हेच मुळी तिला पटत नव्हतं आणि त्यामुळे ती भ्रमिष्ट झाली. त्यावेळी माझे आजोबा नुकतेच पोस्टात नोकरीला लागले होते. आजोबा कामावर गेले की माझी भ्रमिष्ठ पणजी कुमठ्याच्या घराघरात जाऊन आपल्या नवऱ्याला शोधत बसायची. ती कधीही सकाळी, दुपारी, रात्री, बेरात्री लोकांची दारं ठोठवून आपल्या नवऱ्याची चौकशी करायची. एकदा रात्री आजोबा झोपेत असताना माझी पणजी घरातनं गेली. सकाळी दिवाणखान्याचं उघडं दार बघून त्यावेळी आजोबांच्या लक्षात आलं की आई घरात नाही, पण त्यांना वाटलं नेहमीप्रमाणे कोणीतरी कुमठेकर आईला घरी घेऊन येईल. पण 10 वाजत आले तरी त्यांच्या आईला कोणी घरी आणलं नाही. तसे आजोबा झाले अस्वस्थ आणि तिला शोधायला बाहेर पडले. त्यांनी आणि कुमठेकरांनी रमाबाईला खूप शोधलं, पण तिचा कुठे पत्ताच लागला नाही. शेवटी आजोबा पोलिसांकडे तक्रार करून एकटेच घरी परतले होते. त्यावेळी ते एकटेच आईच्या आठवणीनं रडत असताना एकदम त्यांची आई ओले त्या लुगड्यानं आत आली आणि म्हणाली, "अरे पोरा मारुत्या, उठ, मी किनाऱ्यावर आहे, मला घरी आण." आणि ती नाहीशी झाली. आजोबा कुमठ्याच्या म्हणजे आपल्या घराच्या मागच्या समुद्र किनाऱ्यावर गेले पळत पळत, तर तिथे त्यांची आई वाळूत किनाऱ्यावर उपडी पडलेली त्यांना दिसली. तिचं तोंड आणि अंग माशांनी खाऊन टाकलं होतं. त्यावेळी कुमठ्याचे सरपंच शेषाद्री होते. ते तरुण होते. त्यांनी या नाजूक वेळी आजोबांना सावरलं. आपली आई गेल्यावर 2 वेळा मॅट्रिक नापास झालेले माझे पोस्टमन आजोबा फार एकटे एकटे झालेले होते. कधी मागच्या नारळाच्या झाडाखाली ते एकटेच बसून लाटांच्या आवाजात आपल्या आईवडिलांच्या आठवणीनं रडत राहायचे. आपलं दुःख कोणाला सांगावं असा जवळचा कोणी मित्रही त्यांच्याजवळ नव्हता. ते त्यानंतर खूप अबोल झाले, मितभाषी झाले. आणि मग आपल्या एकांताला विरंगुळा हवा म्हणून आजोबांनी आपल्या फळबागेत लक्ष घातलं. पुढे आपल्या चांगल्या वागण्यानं आजोबा कुमठेकरांपासून दूर असूनही ते नेहमी सगळ्यांच्या जवळ राहिलेले होते. अशा या माझ्या सरळ साध्या आजोबांच्या आयुष्यात गोव्याची लाल लाल सुंदर सुगरण तांबडी आली आणि आजोबांचा एकटेपणा क्षणार्धात दूर पळून गेला. त्यांच्या त्या सुंदर घरात आता चांगल्या जेवणाचे स्वाद दरवळायला लागले. आजोबांचं शांत माझघर लंकापती रावण सांभाळायला लागला आणि आजोबांचं नीरस जीवन त्यांच्या तांबडीनं आनंदानं भरून टाकलं होतं. आजोबांचं आपल्या सौंदर्यवान पत्नीवर फार प्रेम होतं. त्यांची तांबडी त्यांची अतिशय लाडकी होती. कधीही हॉटेलातलं न खाणारे आजोबा आता नेहमी कामावरून आपल्या तांबडीसाठी म्हणून पांडुरंगाच्या हॉटेलमधनं शेव, चटणी, वडे, जिलबी, भजी, बुंदीचे लाडू असं काही बाई आणून आपल्या तांबडीला आपल्या समोर बसून तिला आपल्या हाताने घास देत. दर पगाराला आजीला लाल काठाचं लुगडं आणत. दसऱ्याला तिच्यासाठी एखादा दागिना घेत आणि आपल्या खर्चापुरते पैसे ठेवून बाकीचा सगळा पगार आजोबा आजीच्या हाती देत असत. आजोबांना एक विचित्र सवय जडली होती. ते कधी घरी असले की ते तांबड्या आजीला लाल काठाचं लुगडं नेसायला सांगत. तिच्यासाठी म्हणून खास त्यावेळी ते पेडावरून कलाबूत लावलेली मोठी शेवंतीची वेणी आणत आणि नंतर त्या आजीला वेणी आणि तिचे दागिने घालून साधं शृंगार करायला लावत आणि नंतर तिच्याकडे ती स्वयंपाक करताना, उठताना, बसताना तासनतास तिला बघत बसत. तांबड्या आजीला सुद्धा आपल्या नवऱ्याचा हा साधा शृंगार मनापासून आवडायचा. तांबडी आजी नंतर रात्री झोपताना सुद्धा आपल्या मोठ्या आंबाड्यावरची ती कलाबुतीची वेणी काढून न ठेवता ती आपल्या मोकळ्या केसांवर पिना लावून माळायची. आपलं नवं कोरं लुगडं न बदलता तसंच अंगावर ठेवून ती आजोबांच्या कुशीत हळूच शिरायची आणि नंतर सकाळी आपली चुरगळलेली वेणी बघून स्वतःची हसत राहायची. आजोबांना आपल्या तांबडीचे ते अतिशय सुंदर निळे डोळे फार आवडायचे. तिच्या अंगाला येणारा फुलांचा गंध त्यांना तिचं पिसं लावायचा. तिची ती मोठी वक्षस्थळं, त्या मऊ नितळ मांड्या किती त्यांनी सुख घेतलं ना तरी त्यांना अतृप्त ठेवत असत.
आजोबांना आपल्या पत्नीच्या रूपाचा अतिशय अभिमान होता. आपल्या मिठीत विव्हळणाऱ्या तांबडीला ते मायेनं आपल्या हृदयाशी घट्ट धरत तिच्या कानात पुटपुटत की तू मला खूप आवडतेस ग तांबडे. आणि माझी तांबडी आजी तृप्तीनं आपले डोळे घट्ट मिटून घेत असे. तांबड्या आजीला आपला हा साधा नवरा खूप आवडत होता. तिला माहिती होतं की तिचा हा साधा पती तिच्यावर वेड्यासारखी माया करतो. त्याच्या रांगड्या प्रेमानं ती तृप्त होऊन जायची आणि आपल्या भाग्याचा आपणच हेवा करत राहायची. माझ्या तांबड्या आजीचं आणि आजोबांचं गोव्याला मंगेशीच्या देवळात लग्न झालं आणि ती आजोबांबरोबर लॉन्चनं कुमठे गावात आली. त्यावेळी सगळे कुमठेकर तिच्याकडे आ वासून बघत राहिले आणि नंतर जो तो कुमठेकर म्हणायला लागला, मारुती पोस्टमास्तरचं नशीब उघडलं, आगा त्याची बायको बघा साक्षात दुर्गा दिसते. तर कोणी लगेच म्हणायला लागलं, काहीतरीच आहे तुझं भावा, अरे ती तर साक्षात अंबाबाईसारखी दिसतीये. तर कोणी आजीला लक्ष्मीची उपमा सुद्धा देऊन टाकलेली होती. तात्पर्य काय, प्रत्येक कुमठेकराला देवीच्या नावा आडून मारुती पोस्टमास्तरची बाईल किती सुंदर आहे हेच सांगायचं होतं. तांबड्या आजीच्या आगमनानं साध्या भोळ्या कुमठेकराची झोप उडाली होती. जो तो कुमठेकर फाटक्या मारुती पोस्टमास्तरच्या भाग्याचा हेवा करायला लागला होता. कुमठेकरांच्या बायका आजीच्या रूपावर जळून तोंड वाकडं करत तिच्या नावानं बोटं मोडायला लागला होता. पण आजोबांच्या बाबतीत एक घडलं. एखाद्या चित्रपटातला नायक नायिका चित्रपट प्रकाशित झाला की एका रात्रीत प्रसिद्ध होतात. तशा प्रकारे गोव्याच्या तांबडीनं कुमठ्यात पाऊल टाकलं आणि त्या क्षणी हा सुंदर तांबडीचा घरकार म्हणून आजोबा एका क्षणात प्रसिद्ध झाले. कुमठेकर त्यांच्या भाग्याचा हेवा करत आजोबांकडे आदरानं बघायला लागले. रात्री कुमठेकर आपल्या काळ्या मांस नसलेल्या घरकारणीबरोबर काजूची फेणी पिताना तांबड्या आजीचं रूप आठवून आपल्या फुटक्या नशिबाला दोष देत आपल्या काळ्या बायकोच्या कुशीत झोपत होते. सगळं शांत थंड कुमठेगाव या तांबडीच्या आगमनानं वरपासून खालपर्यंत ढवळून निघालं होतं. आता मारुतीची बाईल अंबा दुर्गा लक्ष्मीसारखी सुंदर, त्यात ती सुगरण, म्हणजे मारुतीच्या दुधात साखर, असं कुमठेकर एकमेकांना सांगत फिरायला लागले होते. पूर्वी आजोबा कोणा कुमठेकराच्या मुंबईत काम करणाऱ्या पोराचं पत्र आलं की ते घेऊन त्या घराच्या फाटकाजवळ उभं राहून तिथेच ते पत्र त्या कुमठेकराला वाचून दाखवत आणि तो हुशार कुमठेकरही पोस्टमास्तरला आता गुळाचा चहा पाजावा लागेल का काय या विचारानं ते पत्र घाईघाईनं आजोबांकडनं घेत असे आणि बरंय मारते असं म्हणून आपलं फाटक लगेच लावून घेत असे. पुष्कळदा काय व्हायचं, आपल्या मुंबईत मिलमध्ये काम करणाऱ्या बाळ्याला कोणा कुमठेकराला पत्र लिहायचं असलं की ते सरळ पोस्ट ऑफिसात जाऊन ते पत्र आजोबांकडनं लिहून घेत आणि पेटीत टाकत. पण आता मात्र ते सगळं चित्र पालटलं. आता आजोबा एखाद्या कुमठेकराचं पत्र घेऊन त्याच्या फाटकाजवळ गेले की तो कुमठेकर आजोबांना, अरे मारुत्या ये की रे, ये आत ये, बैस बैस बैस, एवढी कसली घाई आहे, जरा चहा पी, घटकाभर बोल आणि मग निवांतपणी जा रे, असं म्हणून आजोबांना आदरानं आपल्या अंगणात बसवून घ्यायला लागला होता. आजोबांचं पत्र वाचून झालं की नंतर तो आपल्या घराकडे बघत अगदी हळू आवाजात आजोबांना विचारत असे, काय मारुती, सगळं ठीक आहे ना बाबा, काही लागलं सवरलं तर तुझ्या घरकारणीला इथे निसंकोच पाठवून दे हो मागायला. आणि नंतर तो पानसट कुमठेकर आपलं ढोंगणावरचं धोतर खाजवत एकदम पुढे सरकून म्हणत असे, मारुत्या नशीब काढलंस हो तू, अरे दुधावरची साय तुला खायला मिळाली आहे. आणि त्यावेळी आजोबासुद्धा घाईघाईनं चहा पिऊन पान खायचा आग्रह करणाऱ्या त्या कुमठेकराला आता खूप वेळ झाला, निघतो, असं म्हणून तिथनं सटकत असत. हाच अनुभव त्यांना आता प्रत्येक घरात यायला लागला. आता कुमठेकर त्यांना रस्त्यात थांबवून त्यांच्या घराची चौकशी करत आजोबांना त्यावेळी कसं तरी होत असे. त्यांना भेटणारा प्रत्येक कुमठेकर मारुत्या नशीब काढलंस याच घोषवाक्यानं त्यांचं स्वागत करत असे. त्यातच कुमठ्याचं अर्ध मेलेलं म्हातारंसुद्धा काही कमी रंगेल नव्हतं. ते म्हातारं आजोबांना रस्त्यात थांबवून खोकत खोकत त्यांच्याकडे केलबेल्या नजरेनं बघत असे आणि म्हणत असे की अरे अरे मारत्या, अरे किती खराब झालायस रे बाबा, तुझ्या जीवाला बरं आहे ना, हे बघ जास्त जागरण बरं नव्हे हो,
आणि हां, दुधात बदाम उघळून पिवी, तुला ताकद येईल हो. हे ऐकून आजोबा बरं बरं असं म्हणत पुढे निघून जात. आजोबांना आपल्या कुमठेकरांना आपल्या प्रेमाचा एवढा पानाखा फुटलाय हे सगळं जाणून घेतलेलं होतं. त्यामुळे अनेक घराची चहापाण्याची आमंत्रणं असून सुद्धा आजोबा आपल्या तांबडीला घेऊन कधी कोणाच्या घरी गेले नाहीत किंवा कोणाला त्यांनी आपल्या घरी बोलवलं नाही. आजोबा तरी बिचाऱ्या कुमठेकरांना काय बोलणार. त्यांच्या पदरात असं लाल गुलाबी निळं रत्न पडलं होतं आणि ते रत्न किती मौल्यवान आहे हे फक्त त्यांना ठाऊक होतं. माझी तांबडी आजी खूप कामसू होती. ती सकाळी लवकर उठून आपली चुरगळलेली वेणी काढून केळीच्या पानात गुंडाळून केळीच्या झाडाच्या मुळाशी ठेवून देई. आजीचं म्हणणं होतं, केसातली चुरगळलेली वेणी कधीही इकडे तिकडे टाकू नये, नाहीतर ती वेणी भूताची म्हातारी केसात घालून नाचते आणि नंतर नवरा बायकोच्या प्रेमाला दृष्ट लागते. म्हणून ती आपली वेणी नेहमी केळीच्या पानात गुंडाळून ठेवत असे. सकाळी आजीची बाग शिंपून झाली की नंतर ती आजोबांच्या नेहारीला लागायची. आजोबांच्या नेहारीला आजी नेहमी तांदळाचे पोळे म्हणजे घावन आणि नारळाची चटणी आणि गुळाचा घट्ट चहा करत असे. माझ्या आजीचं सगळं काम अगदी झटपट. त्यावेळी झाडापानात रमणारी माझी आजी फक्त 15 वर्षांची होती. बाहेरच्या जगाचं तिला जास्त काही ज्ञान नव्हतं. आपल्या रूपाची तिला जाणीव होती, पण कोणाच्या वाईट नजरेची तिला सवय नव्हती. आपल्यासारखं सगळं जग सुंदर आहे या विश्वात रमणारी ती माझी तांबडी आजी होती. नेहमी खळखळून हसणं आणि चटकन रागावणं हे फक्त तिलाच जमायचं. आजोबा न्याहारी करून गेले की आजी चटकन 2 तांबे अंगावर ओतून 4 फुलं देवापुढं घालून गंगी म्हशीपुढे 4 पोळे आणि पाणी ठेवून रावणाची न्याहारी आटोपून घेत असे. म्हणजे रावणाचं ताट धुवून त्याला पोळे, चटणी आणि कपात चहा ठेवत असे. नंतर ती आपलं चहापाणी आटोपून लगेच चुलीवर भाताची मडकी चढवी आणि भात होईपर्यंत रगड्यात आळ्यान म्हणजे मसाला वाटून काढत असे. नंतर सगळं घर झाडून नीटनेटकं ठेवून ती बाजारात जायला तयार होत असे. तांबडी आजी बरोबर 11, 11:30 वाजता मोठी पिशवी घेऊन मासळी बाजारात जायला बाहेर पडायची. त्यावेळी ती रुमालात पैसे घट्ट बांधून तो रुमाल आपल्या मोठ्या वक्षस्थळात खोचून ठेवायची. तांबडी आजी रस्त्यानं जायला लागली ना की ती आपल्याच धुंदीत हसत हसत रस्त्यानं जात असे. त्यावेळी कुमठेकर आव असून तिच्याकडे बघत राही. गावातल्या बायका पोरी तिच्याकडे आश्चर्यानं आणि थोड्याशा मत्सरानं बघत असत. आजी काष्ट्याचं उभं लुगडं नेसत असे, त्यामुळे ती चालताना तिचे गोरेपान मांसल पायाच्या पोटऱ्या अनेकांची तहान भूक हारपून टाकत असत. तांबड्या आजीला मात्र या कशाचं काही वाटत नव्हतं. आजी मासळी बाजारात गेली की कोळिणीशी घासाघीस करून चांगल्यातला चांगला मोठा रावस नाहीतर कुर्ल्या नाहीतर कोलंबी घ्यायची आणि सावकाश रमत गमत घरच्या वाटेला लागायची. तांबडी आजी बाजाराच्या पेडाजवळ म्हणजे पिंपळाच्या बांधलेल्या गोल कट्ट्याकडे, जिथे बायका पोरी नारळ, फुलं, कच्च्या सुपाऱ्या, टोपल्या, सुपं, माती, मसण घेऊन विकायला बसत ना तो पेढा, तर त्या पेडाच्या अगदी समोर पांडुरंगाचं हॉटेल होतं आणि त्याच हॉटेलातनं आजोबा नेहमी आपल्या तांबडीला खायला आणत असत. तांबडी आजी पेडाजवळ आली की त्याला त्या हॉटेलातनं येणारे खमंग वास जाणवायचे आणि तिचे पाय तिथेच खेळवून ठेवायचे. पण आजी कधीही अशा हॉटेलात गेली नव्हती. ती नेहमी जाऊ का नको या विचारात तिथे थोडा वेळ रेंगाळायची. पण त्यावेळी म्हातारा पांडुरंग आपल्या चष्म्याच्या आडून आजीकडे डोळे फाड फाडून बघत असायचा. हॉटेलातले कुमठेकरही चहात भजे बुडवून ते तोंडात न सारता तिच्याकडे बघत राहायचे आणि त्यावेळी म्हातारा पांडुरंग मात्र मनातल्या मनात म्हणायचा की आई आंबे, ही तांबडी आज तरी माझ्या हॉटेलात येऊ दे. मी उद्या येऊन 4 जिलब्या देऊन 1 नारळ तुला फोडीन. पण आजी नेहमी त्या हॉटेल पुढे रेंगाळायची आणि नंतर तिथनं निघून जायची. पांडुरंग नंतर उदासपणे तिच्या गेलेल्या वाटेकडे बघत बसायचा. हॉटेलातले कुमठेकरही आपलं चहात बुडवलेलं भजं तोंडात घालायचे आणि आजी संबंधी बोलत बोलत ते भजं खाऊन टाकायचे. एक दिवस अंबाबाई पांडुरंगाच्या नवसाला पावली. तिला हॉटेलातली गरम जिलबी खावी असं वाटायला लागलं आणि त्या दिवशी मनाचा घट्ट निर्धार करून तांबडी पांडुरंगाच्या हॉटेलात शिरली. तांबडी आजी हॉटेलात शिरली आणि पांडुरंग मनात म्हणाला,
आये आंबे आली ग तांबडी आली, आज अर्धा शेर जिलेबी तुला देणार. आणि एवढं म्हणून म्हातारा पांडुरंग आपला पुन्हा पुन्हा सैल होणारा धोत्राचा काष्टा ओढून घट्ट बसवत धडधडत्या काळजानं गल्ल्याजवळ उभ्या असलेल्या तांबड्या आजीला अगदी जवळून निरखून पाहत राहिला. पांडुरंगानं आपल्या उभ्या आयुष्यात इतकी सुंदर स्त्री आजवर पाहिली नव्हती. ती सुंदर स्त्री त्याच्या नजरेसमोर होती आणि तो डोळे मोठे करून वासून चष्म्यावरून तिच्याकडे बघत राहिला होता. तांबडी आजी आली, पांडुरंगाला म्हणाली, साहेबा मला जिलबी लाडू पेढे द्या, थोडी भजी सुद्धा बांधा आणि किती पैसे झाले ते पटापटा सांगा. तांबडी आजी असं 2-3दा म्हणाली तरी म्हातारा पांडुरंग आपला ढिम्म उभा. तो काही बोले ना का हाले ना. तांबड्या आजीला वाटलं या म्हाताऱ्याला झालंय काय. तेवढ्यात हॉटेलात फडकं मारणाऱ्या पोऱ्यानं प्रसंग ओळखला आणि एकदम पुढे होऊन त्यांनी पांडुरंगाला गदागदा हलवलं. भयंकर धडपडून पांडुरंग शुद्धीवर आला. तांबडी आजी हसत हसत पुन्हा तेच म्हणाली की मला जिलेबी पेढे लाडू भजी हवीत, पैसे किती झाले ते सांगा. नंतर म्हणाली मला लवकर द्या, माझे निस्ते मऊ होत आहे. आणि पांडुरंग त्या पोऱ्यावर ओरडला की रांडेच्या ही तांबडी कधीपासनं उभी आहे, तिला आधी पाणी दे, तिने जे मागितलंय ते शेरभर दे, वर 2 बचके घाल, चल पळ लवकर. आणि नंतर पांडुरंग जास्त जवळ सरकून आजीकडे बघत राहिला. एका सुंदर स्त्रीचे असे निळे निळे डोळे तो पहिल्यांदा बघत होता. मुळात डोळे निळे असतात हेच त्याला ठाऊक नव्हतं. आजी मग तो नोकर पुढे बांधेपर्यंत पांडुरंगाशी अगदी हसत हसत काहीतरी बोलली, पण ती काय बोलली हे पांडुरंगाला कळलं नाही. तो फक्त मान हलवत त्या सौंदर्याकडे भान हरपून बघत राहिला होता. पांडुरंगासारखी हॉटेलातल्या सगळ्या गिरायकांची स्थिती तीच झाली होती ही गोष्ट वेगळी. जेव्हा पोऱ्यानं त्या मिठाई बांधलेल्या पुड्या तांबड्या आजीला आणून दिल्या त्यावेळी त्या पुड्या पिशवीत घालत तांबडी आजी पांडुरंगाकडे बघत म्हणाली, साहेबा तुझं मला बघून झालं असेल तर आता पैसे किती झाले ते सांग. आणि त्या पोऱ्यानं पुन्हा पांडुरंगाला हलवत म्हटलं, अहो त्या पैसे विचारतायत. भानावर आलेला पांडुरंग एकदम पुढे सरकला, हळुवारपणे म्हणाला, तांबडे मला पैसे नकोत, पण तू नेहमी माझ्या हॉटेलात येऊन तुला पाहिजे ते घेऊन जा. तसं मी तुझ्या मारत्याचं बारसं जेवलोय. तू संकोच न धरता कधीही हॉटेलात ये, काय पाहिजे ते घेऊन जा, पैशाचं नाव मात्र काढू नकोस. आजीला वाटलं हा कोणी आपल्या नवऱ्याचं बारसं जेवलेला प्रेमळ नातलग आहे. आणि त्या प्रेमळ नातलग म्हाताऱ्याचा मान ठेवण्यासाठी तांबडी आजी म्हणाली, अरे साहेबा मी रोज इथे येऊन मला पाहिजे ते घेऊन जाईन. आणि म्हाताऱ्या पांडुरंगानं एकदम आपला सैल झालेला काष्टा घट्ट आवळून आत खेचला आणि जाणाऱ्या पाठमोऱ्या आजीकडे बघत उभा राहिला. आजी आज भयंकर खुश होऊन हॉटेलातनं बाहेर पडली होती. आज पहिल्यांदा तिला असं फुकटाचं खाणं कोणीतरी दिलं होतं. कधी एकदा घरी जाऊन हे खाणं खाते असं तिला झालं होतं. तांबड्या आजीनी नंतर रस्त्यावरनं जाताना पुन्हा पुन्हा मागे वळून पांडुरंगाकडे बघून हात हलवला आणि पांडुरंगसुद्धा गल्ल्यावर पैसे द्यायला आलेल्या गिराईकाकडे न बघता तांबड्या आजीकडे बघून हात हलवत राहिला. तांबड्या आजीनी घरी आल्यावर त्या सगळ्या पुड्या उघडल्या आणि ती इतकी सगळी मिठाई बघून काय करू आणि काय खाऊ असं तिला झालं. प्रथम तिने लाडू जिलबी पेढे भजी थोडं थोडं रावणाच्या ताटलीत ठेवलं आणि पुटपुटली, खा रावणा फुकट मिळालंय. नंतर तिने आजोबांचा वाटा काढून ठेवला आणि ती सगळी मिठाई अगदी चाखत माखत हसत हसत खाल्ली आणि वरून एवढा सगळा गुळाचा चहा करून ढोसला. नंतर तिला एकदम आपल्या गंगीची आठवण झाली. अरे देवा, तिने गंगीला काही दिलंच नव्हतं. तशी ती आतनंच ओरडली, गंगे उद्या तुला खायला आणते, आज मला आठवण राहिली नाही बाये. दुपारी जेव्हा जेवण झालं तेव्हा आजोबांनी आजीनं आणलेली मिठाई खात खात तिला म्हटले की तांबडे, मी पांडुरंगाच्या हॉटेलात आज मिठाई आणायला गेलो होतो तर तो म्हणाला तू घेऊन गेलीस. आणि तांबडी आजी तपकीर ओढत म्हणाली, काय हो, तो पांडुरंग तुमचा कोणी नातलग लागतो का? आजोबा जिलबी खात म्हणाले, छे ग तांबडे, या कोमठ्यात माझा एकही नातलग नाही. आणि हुशार तांबड्या आजीला कळलं की जर आता आपण ती मिठाई फुकट आणली म्हणून नवऱ्याला सांगितलं तर ते त्याला आवडणार नाही. म्हणून ती तसं काही आजोबांना न सांगता एवढंच म्हणाली, अहो आता मासळी घेऊन येताना मीच खायला आणीन, तुम्ही नका आणू.
आणि आजोबांनी पेढा तोंडात घालत तिला बरं म्हटलं. आजोबा जेवून गेल्यानंतर तांबडी आजी रावणाजवळ जाऊन म्हणाली, रावणा, तो म्हातारा पांडुरंग ह्यांचा नातलग नाही तरीसुद्धा मला रोज फुकट खायला घेऊन जा असं का म्हणाला रे? आणि नंतर तीच विचार करत स्वतःशी म्हणाली, असतात काही माणसं प्रेमळ, तसाच हा म्हातारा प्रेमळ असेल. आपल्याला काय रावणा, फुकट मिळतंय ना, घ्यायचं आणि हादडायचं. आणि तांबडी आजी खो खो हसत घरकामाला लागली. तांबडी आजी नंतर रोज पांडुरंगाच्या हॉटेलातनं खायला आणायला लागली आणि रोज पांडुरंग आपला सैल झालेला काष्टा वर ओढत आजीच्या सौंदर्याचं नेत्रसुख घ्यायला लागला. पांडुरंगाच्या हॉटेलात आलेले कुमठेकर आता आजी आणि पांडुरंगाचा हा तमाशा रोज बघायला लागले. नंतर कोणी गिराईक आजी दिसेनाशी झाली की छाती चोळत पाणी पिणाऱ्या पांडुरंगाला टोचून टोचून बोलायला लागले, अगा पांडुरंगा, अरे म्हातारपणात या तुझ्या खेळापायी एक दिवस तुझं हृदय हालेल, ते हलता हलता थांबेल आणि तू पडदिशी मरशील. आमचं ऐक, त्या मारोत्या पोस्टमास्तरच्या बायकोला तू इतक्या जवळून बघू नको रे बाबा. तर दुसरा कुमठेकर पांडुरंगाच्या जवळ जाऊन खासगी आवाजात म्हणायचा, पांडुरंगा, म्हातारपणात हे बरं नव्हे. अरे तू तुझ्या धोत्राचा काष्टा ओढून ओढून फटदिशी मरशील. शेवटी संयम संपलेला पांडुरंग एकदम ओरडून म्हणायचा, रांडेच्या हो, तुम्ही मला शिकवू नका, अजून या दंडाच्या बेडक्यात ताकद शिल्लक आहे. तांबडी रोज माझ्याकडे येते, माझ्याशी बोलते, म्हणून तुम्ही माझ्यावर जळता. हां, हे बघा, हे माझं हॉटेल आहे, माझं हॉटेल आहे हे. इथे मी तांबडीशी बोलीन नाही तर तिच्याबरोबर झोपीन, तुम्ही बोलायचं काम नाही. आणि नंतर ती पांडुरंगाला सल्ला देणारी कुमठेकर मंडळी म्हातारा फार चेकाळलाय असं म्हणत हसत हसत चहा भजी खायची, तिथनं निघून जायची. माझ्या आजोबांना मात्र या कशाकशाची कल्पना नव्हती. पण शेवटी आजीच्या या फुकट मिठाई खाण्याचा व्हायचा तो परिणाम झालेलाच होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचं सारवलेलं अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या. नमस्कार.